हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, मी ना अंडा भुर्जी बनवायची होती मला, तर म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत रेसिपी शेअर करावी. तर पहा, एकदम सोप्या पद्धतीने मी अंडा भुर्जी कशी बनवायची मी सांगणार आहे, तर तुम्ही ना रेसिपी पहा. तर चला मग आपण ना सुरू करू अंडा भुर्जी बनवा. तर पहा, मी इथे ना अंडा भुर्जी बनवायला आणि कोथिंबीर घेतली थोडी माझ्याकडे होती म्हणून, आणि ना 2 टोमॅटो आणि लहान साईजचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत. तर पहा, आधी आपण इथे ना कांदा परतून घेऊ. तर मी काय तेल काय अजून टाकलेलं नाही. आधी ना मी तसंच म्हणजे असं थोडंसं कोरडा होईपर्यंत मी तसंच परतून घेणार आहे. पहा आता पहा, हे कोरडा झालाय तर याच्यामध्ये ना मी तेल टाकून घेते. पहा, तर आपल्या अंदाजाने टाकायचं आपल्याला किती पाहिजे तसं. चांगलं लाल होईपर्यंत पहा असं परतून घ्यायचं आहे. आता ना याच्यामध्ये मी टोमॅटो आणि कोथिंबीर जी कापून ठेवली होती ना, तर मी ती टाकून घेणार आहे. पहा आता हे चांगलं परतून घ्यायचं आधी. तर हे पाय अशा पद्धतीने चांगलं परतून घेतलंय मी आता टोमॅटो आणि त्यातली कोथिंबीर ती चांगली परतली. आता मी याच्यात आहे ना लाल तिखट आणि ना गरम मसाला थोडासा टाकून घेते, हळद. तर तुम्ही पण तुमच्या चवीनुसार असंच टाकायचं. तर पहा, मी इथे ना थोडीशी हळद, गरम मसाला आणि मिरची टाकून घेणार आहे. पहा, तुम्ही पण तुमच्या चवीनुसार असंच टाकून घ्यायचं. याला अजून परतून घेते पहा थोडं चांगलं. आता ह्याला आहे ना थोडं मीठ टाकते, म्हणजे थोडंसं पाणी सुटं. चवीनुसार थोडं मीठ टाकायचं. आता आपण म्हणजे आपल्याला जितक्या जणांसाठी बनवायची ना, तसं आपण कमी जास्त करू शकतो. पहा, यातले म्हणजे टमाटर, कांदा, मीठ, मिरची, हळद म्हणजे प्रत्येक आपल्याला जसं बनायचं ना तसं आपल्या हिशोबाने आपण करायचं. तर थोडं परतून देते. पहा, मग मी इथं आहे ना हे अंडे आहेत ना 3 अंडे फोडून ठेवले होते. तर मला हे ना 2 जणांसाठीच बनवायचे आहे त्याच्यामुळे. तर पहा, आता आहे ना हे चांगलं परतलंय. याच्यात ना आता मी हे अंडे फोडून ठेवले होते ना वाटीत, तर हे टाकून घ्यायचं. तुम्ही पण ना अशाच वाटीत आहे ना फोडून घ्यायचे आधी एका, मग ते म्हणजे असं लय मग असं घाई गडबड नाही होत करायच्या वेळेस. आता ही पहा, हे असं झालंय. आता याला आहे ना चांगलं परतून घ्यायचं आता, आणि हे ना एकदम सुट्ट होईल. याला आहे ना एकदम बारीक मग करून घ्यायचं. पहा, तर तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही रेसिपी कंटिन्यू करा, मग तुम्हाला पण कळून. तर हे पहा की अशी झाली आहे. तर तुम्हाला मी आता दाखवते फायनल. तर पहा, ही आता फायनल आपली ही अंडा भुर्जी अशी तयार झालेली आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि आता जेवायला घेते. पहा, आपली अंडा भुर्जी ना रेडी आहे. तर एकदम साध्या पद्धतीने मी बनवली आहे. पहा, आणि एकदम कमी वेळामध्ये तुम्ही सुद्धा अशी अंडा भुर्जी बनवून पहा, आणि नक्की गरम गरम खायला खूप भारी लागते आणि कमी वेळामध्ये होती सुद्धा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.